स्वागत केलं। तर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र दुसरीकडे मनसेतल्या नेत्यांची विधानं पाहता या युतीबाबत मनसेत फारशी अनुकूलता नाही का असा सवाल उपस्थित झालाय। भोंग्यांविरोधातल्या आंदोलनात मनसैनिकांवर 17,000 केसेस टाकल्या, मग यासाठी उद्धव ठाकरे माफी मागणार का असा सवाल संदीप देशपांडेंनी केलाय। 2017 मध्ये युतीच्या प्रयत्नात दगा कुणी दिला हे सर्वांना माहिती आहे असं देखील ते म्हणाले। हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही। असं आहे की बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी। 17,000 केसेस भोंग्याच्या आंदोलनाच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर टाकली। ती चूक आता उद्धव ठाकरेंना वाटते का? आणि जर वाटत असेल तर महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का? असे अनेक विषय आहेत। 2017ला त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व होतो। त्या सगळ्या प्रोसेसचे कसे 12 वाजवले गेले शेवट त्याचा मी साक्षीदार सुद्धा आहे। त्यावेळेला कदाचित त्यांना वाटलं होतं की आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जातो की काय, युती करतो की काय, म्हणून ती निवडणुकीसाठी खेळलेली खेळी होती 2017ला उद्धव ठाकरेंनी। दगा कोणी दिला मी सांगितलं ना तुम्हाला, नंतर त्यांनी फोन उचलायचे बंद केले। तर दगा कोणी दिला हा पुन्हा सांगायचा विषय नाहीये, तो अध्यारूटच आहे कोणी केलं ते। कारण बाळा नांदगावकर स्वतः 2017ला मातोश्रीवर जाऊन आलेले, नांदगावकर साहेब स्वतः गेलेले। तरी म्हणजे नांदगावकर साहेब दादरवरनं मातोश्रीवर गेले, पण उद्धव साहेब पहिल्या मजल्यावरनं तळमजल्यावर आले नाही, हा विषय आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे आता 2017चा विषय काय झाला तो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। तर राज ठाकरेंना अटी शर्ती घालून नमवणं सोपं नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी दिली आहे। अटी शर्ती घालून झुकणारे नेते नाहीत असंही ते म्हणाले।